हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर तुम्हाला थंबनेल वाचून समजत असेल की मी आज कोथिंबीर विकणार आहे. हो, आमच्या रानामध्ये कोथिंबीर लावली होती आणि एवढी नव्हती लावली, थोडीच होती. ऊसाच्या बांधामध्ये लावली होती. पण आता कोथिंबीरला थोडं मार्केट आल्यामुळे म्हटलं ठेवून तरी काय करणार ना, तर आई म्हटले की आपण ती विकूया. तर त्यासाठी आलेली आहे आज रानात. तर आज रानातून डायरेक्ट कोथिंबीर तोडून न्यायची आपल्याला विकण्यासाठी. तर तुम्ही तर बघू शकता, मी आलेले इथं तोंड वगैरे बांधलेले, कारण ऊस खूप मोठा आहे, कापतं ना जास्त त्याच्यामुळे. तर आता इथे आम्ही ऊसाच्या बांधामध्ये मध्ये लावलेली आहे, ह्या सरीत त्या सरीत अशी लावलेली आहे. एकवट काय कोथिंबीर अशी नाही आहे. तर इथे चाललेलं आहे माझं कोथिंबीर तोडायचं काम. डोक्यावरती खूप ऊन आहे, मुलांना शाळेमध्ये पाठवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी इकडे आलेली आहे कोथिंबीर तोडण्यासाठी. आई पण तोडत आहे दुसऱ्या बाजूला. तर एका हातामध्ये कॅमेरा पकडून मी धरत होते, कारण माझ्याकडे काय म्हणजे धरायला कोणी नव्हतं आणि ते दाखवायचं होतं, त्यामुळे म्हटलं चला. तर आज कोथिंबीरीला भाव आल्यामुळे म्हटलं डायरेक्ट बाजारामध्ये न देता म्हणजे डायरेक्ट ग्राहक टू शेतकरी असं विकावं, जेणेकरून फायदाही होतो शेतकऱ्याला. नाहीतर मध्ये जर कोणी दलाल असेल तर मग शेतकऱ्याच्या हातात 10-20 रुपयेच येतात. पण आता डायरेक्ट जर कोथिंबीर दिली तर आपल्याला फायदाच होतो. त्याच्यामुळे म्हटलं चला की कोथिंबीर आज आपणच विकायची, जेणेकरून 4 पैसे म्हणजे होतात. तर तुम्ही बघू शकता कसं आमच्या रानात खूप ऊन लागत होतं. मका हे खूप ऊस कापत होता, तर त्याच्या बांधाबांधीतून मग आम्ही चाललेलो. आई दुसऱ्या बाजूला होत्या, मी दुसऱ्या बाजूला होते कोथिंबीर तोडण्यासाठी. तर तोडून एवढी कोथिंबीर झाली होती गोळा. आणखीन आई तोडतच होत्या. नंतर मग बघू शकता तुम्ही, आपला माल जर चांगला असेल तर आपल्याला कॉम्प्रोमाइज करायची काहीच गरज नाही. तर खूप सारं ऊन लागत होतं, तुम्ही बघू शकता. तर मक्याची कणसं पण खूप छान आलेली होती मका. तर आम्ही एकदम मका करतो आणि त्याच्यानंतर मुरघास करतो. तर तुम्ही बघू शकता इथे सोलून दाखवत होते, पण ते पटकन काय सोललं जाईनाच, त्याच्यामुळे मग त्याचा विषय तिथेच दिला सोडून. खूप वेळ झाला एकाच हाताने हे करत होते. मग असा होता तर माझा आजचा दिवस. त्याच्यानंतर अजून घरी जायचं आहे, कोथिंबीरच्या पेंड्या बांधायच्यात, कोथिंबीर विकायची आहे. घरी पण कपडे भांडी सगळं काही तसंच आहे. तुम्ही बघू शकता रानामध्ये आम्ही भरपूर अशा भाज्या लावलेल्या आहेत, विकण्यासाठी नाही पण जेणेकरून स्वतःला खाता येतील अशा भरपूर भाज्या आहेत. जे शेतकरी आहेत त्या लोकांना माहीतच आहे. ऊसामध्ये बी अनेक छोटी छोटी दुसरी पिके घेतली जातात, तसेच आम्ही पण घेतो. म्हणजे वांगी, कांदा, शेपू अशी बरीचशी पिकं आहेत. इथं बघू शकता तुम्ही, शेपू आहे या सर्व अशी बांधायला. तर आता कोथिंबीर घेऊन आई तिकडं कोथिंबीरीच्या पेंड्या करत होत्या. चालली घरी वजा आहे मी आता डोक्यावरती. त्यांना पेंड्या करू लागते. बघितलं ना कसं असतं आता झालेल्या आहेत पेंड्या थोडा भाव करून. वाटला की तुम्ही पेंड्या लोक तोंड बारीक करतानाचा करता व्हिडिओ राव, काही झाला नाही. हे आता काय बरोबर चालली नाही. घरी, ओझं आहे शेतकऱ्याला सपोर्ट डोक्यावरती. केला पाहिजे. आता काही लोक म्हणतील तुम्ही काय शेतकरी, आम्ही आमचा शेतकरी, शेती आमचा मेन व्यवसाय, पण आम्ही जोडधंदा म्हणून सुद्धा आम्ही दुसरं करत असतो. तर बघा खूप ऊन लागते. अजून घरी जाऊन भरपूर कामे भांडी घासायचे आहेत. त्याच्यानंतर काहीच आवडलं नाही. अजून मुलगा शाळेतून यायचा 1 वाजता. सगळीच धकधुक लागलेली आहे. घर पण खूप लांब आहे आमचं इथून, पुढचं तर काय दिसा नाही. चला. तर घर हे खूप लांब आहे शेतापासून. तर चालत आता आलेलो आहोत. आता घर जवळ आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता घरी चालले. घरून परत बारामतीला जायचं आहे भाजी कोथिंबीर विकण्यासाठी. तर मी आता डायरेक्ट बारामतीतच आलेले आहे, कारण आदल्यामधल्या काय व्हिडिओ काढले नाही. तुम्ही बघू शकता किचनवरती किती पसारा गाडा तसाच ठेवून सगळं रानात गेले. बिल्डिंगमध्ये सर्वांना विचारलं होतं की कोथिंबीर विकत माझी भांडी घासायचं काम हे चालू होतं. दुसरीकडे पेंड्या विकायचं होतं. तर बघता माझ्या कोथिंबीरीच्या पेंड्याही विकून झाल्या आणि त्यानंतर मी जेवण केलं. तर असं